तर नमस्कार मंडळी. आज आपण आहोत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात. बावडा केसरी म्हणजे खंडाळ्याच्या नजदीक असे मैदान पार पडलं आणि सूर्याच्या साक्षीनं फायनल सुद्धा झालं आणि त्या मैदानात क्वार्टर फायनल साठी पात्र झालेला आनंद आहे. दादा तुमचं नाव आणि बैलाचं नाव सांगा. विशाल शामराव कापशे. आणि नंदीचं नाव भवानी. भवानी. किती पर्यंत आजपर्यंतच्या फायनल आहेत त्याच्या? फायनल म्हणजे हे आम्ही बैल नुकताच घेतलेला आहे खालनं, त्याच्यामुळं जास्त नाही काय, पण आताशी कुठेतरी उजेडात घ्यायला लागलाय. हा 3-4 फायनल आहेत. वय काय आहे सध्या बैलाचं? चौसा आहे आता. चौसा आहे का? काय अपेक्षा आहेत अजून बैलाकडून? बैलाकडून नाही काय, पहिरं चांगलं हवं होतं. 1 नंबर नाही पण 2 नंबरचं पहिरं झालं तरी त्यांच्यात पळून आपलं गाडी गुलालात राहावं एवढंच अपेक्षा. फक्त गुलाल, जास्त नाही काय. फक्त गुलाल मिळावं. हा आज पायरा कोण होता दादा? आमच्याच गावातला होता, कारुंड्यातला हा बैल आहे. हा. आणि कारुंड्यातलाच महादेव म्हणून, देवा रुपनवर यांचा महादेव म्हणून तो बैल त्याच्यासोबत. कधीपासून या क्षेत्रात आहे? बंदीच्या टाइम पासून आहे क्षेत्रात. किती बैल झाली तरी दावणीला? बरेच बैल घडली. शंकर म्हणून आमच्याकडे बैल एक पळत होता, कारुंड्या शंकर. कोणी सांगेल तुम्हाला, कारुंड्या शंकर जुना पळत होता. 100 दावणीचा कितवा बैल आहे? बरेच बैल झाली, पण त्या बैलानंतर कुठेतरी वाटतंय ह्या बैलावरती काहीतरी भेटेल. हा, टॉप मधला चौथा. जरी फायनलला नसला तरी ते अंगावर फायनलचा गुलाल आहे. 100%. काय सांगतोय आजचा गुलाल? संयम. गुलाल काय शिकवतोय? फक्त संयम ठेवला, पैर व्यवस्थित केलं, नियोजन व्यवस्थित केलं, पहिलं गुलालात 100% राहणार. अपेक्षा एवढीच आहे की पैरे चांगले मिळावे. नक्की. बैल एवढा चांगला पळतोय, मग वायदी मागितली जाते का? भरपूर वायदीची मागणी आहे, पण आपल्या डोक्यात आहे, कोणाला द्यायची नाही, कोणाची घ्यायची नाही. जरी बैल पुढे पळाला तरी घ्यायची पण नाही. नक्की नाही घ्यायची. तुम्हाला कधी तुम्ही ह्याच्यानंतर जरी बैल गुलालात राहिला, नावात राहिला, तरी पण ह्या बैलाची वायदी आम्ही घेणार नाही. तर मंडळी, आजचा हा क्वार्टर फायनलचा मानकरी बघा. आणि दादांच्या अपेक्षा एवढ्याच आहेत की प्रत्येक मालकाची एवढीच अपेक्षा असते की आपल्या दावणीचा नंदी हा गुलालात राहिला पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येक मालक धडपडत असतो, झगडत असतो. कुठून खरेदी केली दादा ही तुम्ही? हा जालन्याकडून घेतलेला, आदत असताना घेतलेला आहे. जालन्या. तिथं कशात पळत होता? हे सेकंद काट्या तिकडे पळत, सेकंदात पळत होता. मग आता दोन्ही खांदी पळतोय का? दोन्ही खांदी कडा आहे. फुल पब्लिकनं पण पळतोय. हो. काय नाव म्हटलंय? भवानी. मालकांचं नाव चंद्रकांत शेठ कापशे, कारुंडे. भवानी. तर म्हणजे हा आहे चंद्रकांत शेठ कापशे यांचा भवानी. दोन्ही खांदी पळतोय बैल आणि आजच्या मैदानात तो क्वार्टर फायनलला राहिला. तर चांगले पैरे मिळाले तर नक्कीच या बैलाला फार चांगलं भविष्य आहे. चांगला पळतोय. तर दादा, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी नक्कीच खूप खूप शुभेच्छा राहतील. आणि आपल्या नंदीला सुद्धा, भवानीला, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.